मी पहिल्यांदा आपलं सर्वांचं अभिनंदन करतो की 7 तारखेला गद्दाराच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात आणि त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो। अनेक वेळा टीका होतीये छत्रपती शाहू महाराजांची। शाहू महाराज वयाने मोठे आहेत। शाहू महाराज या कोल्हापुरामध्ये आदरणीय व्यक्ती आहेत। त्यांनी राजकारणात उभं राहता कामा नये। अरे मित्रांनो, शाहू महाराज ही एक व्यक्ती नाहीये, हा एक विचार आहे आणि हा विचार देशाच्या दिल्लीत कोल्हापूरची जनता पाठवणार आहे। कारण तुम्ही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही सरकार निर्माण केलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार तुम्ही टांगणीला मांडले। हृदयात राम हातात काम हे आमचं खरं हिंदुत्व आहे। ते हिंदुत्व तुम्ही बाजूला सारून 25 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीला खांद्यावर घेऊन शिवसेना नाचली, त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला। याचा बदला घेण्यासाठी कोल्हापुरातील तमाम हिंदू आमचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मतदार हे तयार आहेत। मित्रांनो, आमचे खासदार ज्यांना आम्ही 2,71,000 मतांनी निवडून दिला, तुम्ही आम्ही कष्टाचं पाणी केलं, ते आज सांगत सुटलेत की मी विकासासाठी गद्दारी केली। अरे मित्रांनो, तुम्ही सांगा त्यांनी कुठला विकास केला का? फक्त खोके खाल्ले आणि खोक्यातून त्यांची माया जमवली। अशा गद्दारीला घरी बसवायची आपल्यामध्ये ताकद आहे। आज आम्हा लोकांना तक्रार, आमच्या लोकांच्यावर टीका करतायत, बंटी पाटीलांच्यावर टीका करतायत। मी कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये एक इतिहास घडवायचा आहे आणि 2 गद्दारांना गाडायचं आहे। 2004 साली छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती। या व्यासपीठावरून मी जाहीर सांगतो की या छत्रपती संभाजी महाराजांना पाडण्यासाठी छत्रपतींच्या बरोबर बसून आम्हा कार्यकर्त्यांना हाताशी धरून तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता। ही कोल्हापूरची जनता ओळखू नये आणि आज तुम्ही शाहू महाराजांच्या गादीवर प्रेमाने सांगताय। आणि म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या देशातला एक ठाकरे कुटुंबातलं प्रेम याचा बदला घेण्यासाठी तुम्ही सगळेजण 7 तारखेला सज्ज आहात का? कोणत्याही परिस्थितीत गद्दारींना आपण पाडायचं की नाही? गद्दारीला या कोल्हापूर जिल्ह्यातनं घालवायचं की नाही? अरे जोरात तर बोला। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कोल्हापूर जिल्ह्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे 2.5-3 लाख मतदार शाहू महाराजांच्या मागे खंबीर उभे आहात। तुम्ही खंबीर उभे राहा आणि आपण ही गद्दारी कोल्हापुरातून समूळ नष्ट करूया, ही शपथ घेतो आणि आपण ही शपथ घ्या एवढी विनंती करतो। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो।